मागे स्टँड बघ मग मागे स्टँड बघ. अरे चल की सचा काय TCS कंपनीच्या ज्या प्रकरणामध्ये जे आरोपी होते चारही आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले होतं. मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे हा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यामध्ये 6व्या गुन्ह्यामध्ये आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले होतं. या 6व्या गुन्ह्यामध्ये जी 14 दिवसाची पोलीस कस्टडी असते ती पोलिसांनी घेत तपास करत यामध्ये ती पोलीस कस्टडी संपलेली आहे आणि ती पोलीस कस्टडी संपल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयात हजर केल्यानंतर आज न्यायालयाने या चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे. तसेच या आरोपींवरती अजून 3 गुन्हे आहे. या तिन्ही गुन्ह्यांचा तपास बाकी असल्याचं देखील पोलीस प्रशासनाच्या वतीने जसे SIT पथकाच्या वतीने सांगण्यात येत आहे. तरी या 7व्या गुन्ह्यामध्ये पुन्हा पोलीस प्रशासन असेल यांनी सरकारी वकील असेल यांनी न्यायालयात दाद मागितली आहे की पोलीस कस्टडी मिळावी. तरी उद्या पुन्हा मेहरबान न्यायालयामध्ये यांना हजर करण्यात येणार आहे आणि न्यायालयात हजर केल्यानंतर उद्या पुन्हा पोलीस कस्टडी मिळू शकते. यामुळे या चारही आरोपींना आज न्यायालयीन कोठडी जरी मिळाली आहे तरी उद्या या आरोपींना पोलीस कस्टडी मिळण्याची चान्सेस आहे. तरी या सर्व जर प्रकार बघितलं तर यामध्ये आता नुकतेच निदा खान या जे आरोपी आहे या आरोपीचा जो जामीन फेटाळलेला आहे तिचा जामीन अर्ज फेटाळून तो मुंबई हायकोर्टामध्ये जामिनासाठी अर्ज तिचे वकील करणार आहे. तरी सदरील जर प्रकार बघितला तर या प्रकरणामध्ये एकंदरीत बघण्यास मिळते की हे सर्व प्रकरण जे आहे यामध्ये आता हे जे 4 आरोपी आहे यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. न्यायालयात नेमकं उद्या काय युक्तिवाद होतो हे पाहणे तितकेच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन इसाक कुरेशीसह अमोल जाधव, नव भारत, नव राष्ट्र, नाशिक. आज मुंबई नाका पोलीस स्टेशन इथून आरोपींना मेहरबान कोर्टात हजर केले कारण आज MCR संपत होते त्यांची आणि आज MCR रिपोर्ट असल्या कारणाने कोणताही युक्तिवाद झालेला नाही आहे आणि आज सर्व आरोपींना गुन्हा नंबर 166/26 MCRमध्ये घेण्यात आलेले आहे आणि त्यांना आता सेंट्रल जेलमध्ये पाठवणार आहे. आता यांचं जामीन दाखल करू जामीनवर दाखल करणार आहे 1-2 दिवसात. पुढच्या गुन्ह्यात वगैरे देखील पोलीस ताब्यात हो अर्ज दिलेला आहे. आता दुसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेणार आहे. ओके थँक्यू.